नुकताच महाराष्ट्र विधानसभेचा अर्थात मी ज्या ठिकाणी निवडणूक लढवली अशा 213 विधानसभा मतदारसंघाचा निकाल आज जाहीर झालेला आहे. निकालामध्ये एकूणच ईव्हीएमचा घोटाळा, ईव्हीएम मध्ये झालेल्या छेडछाडी, त्याचबरोबर व्हीव्हीपॅट आणि या सगळ्या मशिनरीमध्ये टेक्नॉलॉजीद्वारे केलेला बदल, या सगळ्या गोष्टी आता पुढे येतात. राज्यातले, देशातले, विदेशातले जाणकार या संदर्भात आपापली माहिती या ठिकाणी प्रसिद्ध करतायत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा जो क्लॉज आहे, जे काय आम्हाला दिलेला अधिकार आहे, त्या अधिकारानुसार साधारणतः झालेल्या ज्या काही मशीन्स आहेत त्याच्यामधला 5% व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीन ह्या पाहण्याचा किंवा त्या पुन्हा रिचेक करण्याचा अधिकार उमेदवाराला असो. त्या अनुषंगाने माझ्या मतदारसंघामध्ये 532 बूथ आहेत. 6.25 लाख मतदार होता माझ्याकडे. 6 लाख 23,000च्या घरामध्ये 6,32,000च्या घरात मतदार होतं आणि 532 बूथ होते. त्यानुसार माझ्या वाट्याला 27 बूथ आलेले आहेत, म्हणजे 27 मशीन आलेले आहेत. त्याचं मी काल सायंकाळी 12,74,000चं अधिकृत चलन हे मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रोखीने जमा केलेलं आहे. या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसामध्ये या सगळ्या मशीन्स मोजल्या जाव्यात. त्याच्यामध्ये कुठे छेडछाड झाली, व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनमध्ये तो आकडा सेम आहे का, या संदर्भामध्ये आणखीन काय नेमका चुका झाल्यात, आमच्याकडे जी नवीन टेक्नॉलॉजीनुसार छेडछाडीचे जे काही नवे प्रकार आहेत ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत. आणि मला खात्री की याच्यातून सगळा घोटाळा निश्चित पुढे येईल. मला या संदर्भात माहिती नाही, पण राज्यातल्या बाकीच्या उमेदवारांनी सुद्धा आज शेवटचा दिवस आहे, या संदर्भात अर्ज केला आणि चलनाद्वारे आपली मागणी केली तर नक्की चांगलं होईल. पण एकूणच लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठीचा आमचा हा लढा आहे. या माध्यमातून या सगळ्या यंत्रणेचा पर्दाफाश करण्याचं काम आम्ही नक्की करू, हे या ठिकाणी मी त्या सगळ्या यंत्रणेला सांगू इच्छितो. आणि ही लढाई इथपर्यंत थांबली नाही. ही लढाई रस्त्यावर पण करू आणि वेळप्रसंगी न्यायालयामध्ये सुद्धा दाद मागू, हा इशारा या निमित्ताने मी या सगळ्या चुकीच्या काम करणाऱ्यांना नक्की देऊ इच्छितो.